इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. पुण्यात सहकार नगरमध्ये गोळीबाराचा थरार, पण पुणे पोलिसांचा सिंगम स्टाईल दणका. अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद. अहो, हे आमचं विद्येचं माहेरघर म्हणून घेणारं पुणे. कधी काळी सायंकाळी ज्ञानोबा तुकाराम गल्लीबोळात ऐकू यायचं, तिथे आता रात्रीच्या वेळी थेट धाय ऐकू यायला लागलंय. विद्येचे संस्कार बाजूला राहिले आणि पुण्यातल्या रस्त्यावर आता कायदा हातात घेऊन पिस्तूलशाहीचे धडे गिरवले जाऊ लागलेत की काय, अशी भीती सामान्य पुणेकराला वाटू लागली आहे. ताजीच घटना घ्या ना. त्या सहकार नगर भागात बुधवारी रात्री अज्ञात दुचाकीस्वार आले. आता रात्रीच्या वेळी पुण्यात कुणीतरी फिरतंय तर एखाद्या पुणेरी मिसळीचा आस्वाद घ्यायला किंवा सुसाट हवेचा आनंद घ्यायला जात असेल असं आपल्याला वाटणार पण नाही. हे संशयित आले आणि त्यांनी एका तरुणावर थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार यामागे जुना वाद असल्याचं समोर येतंय. अहो, जुने वाद मिटवायला पूर्वी पुण्यात सुसंस्कृत भाषेत 4 शब्द सुनावले जायचे. फार तर जळजळीत पुणेरी पाट्या लिहिल्या जायच्या. पण आताच्या तरुणांमध्ये संयम सुटत चालल्याने संवादापेक्षा बंदुकीची भाषा सोपी वाटू लागली आहे. हे आमचं दुर्दैव. पुणे पोलिसांची पाठ थोपटावी तितकीच थोडी, पण संपूर्ण काळोखात आशेचा किरण दाखवला तो आमच्या पुणे पोलिसांनी. अहो, गोळी सुटली पण पोलीस सुटले नाहीत. एरवी पुणेकर दुपारी 1 ते 4 झोपतात, पण म्हणून पोलीसही सुस्तावले असतील असा जर या गुन्हेगारांचा गोड समज असेल तर तो आमच्या खाकी वर्दीने अवघ्या काही तासातच मोडून काढला. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांचा पोलिसांनी असा काही माग काढला की मुख्य संशयित आरोपी आदित्य थोपटे यांच्यासह त्याच्या 4 साथीदारांना तातडीने बेड्या ठोकल्या. गुन्हेगारांना त्याची जागा दाखवून देत पोलिसांनी पुणेकरांना सुरक्षिततेचा मोठा दिलासा दिला आहे. पुणे पोलिसांच्या या तत्परतेचे आणि कामगिरीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. सध्या संबंधित जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या घटनेमागचे नेमके सत्य न्यायालयीन प्रक्रियेत समोर येईलच, पण आम्हाला प्रशासनाला आणि गृहमंत्र्यांना एकच विनंती करायची आहे. महाराज, पुण्याचे पुण्य आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहू द्या. गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा असा कठोर वचक बसवा की उद्या कोणत्याही सुविद्य पुणेकराला रस्त्यावरून चालताना भीती वाटणार नाही. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.